धुळे मतदारसंघावर मागील 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे। डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे, तर काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलंय। कल महाराष्ट्रामध्ये आपण पाहणार आहोत धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा। कोण होणार धुळ्याचा खासदार? डॉक्टर सुभाष भामरे हॅट्रिक करणार? भामरे आणि शोभा बच्छाव यांच्यात होणार लढत। धुळे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ। मागील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं। सलग 2 वेळेला विजय मिळवणाऱ्या सुभाष भामरे यांच्यावर भाजपने तिसऱ्यांदा विश्वास दाखवला। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मतदारसंघातील समीकरण बदलली आहे। बदलत्या समीकरणांमुळे भाजपची ताकद वाढली आहे। माझ्या मतदारसंघातील बहुतांशी प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेले आहे। ते येणाऱ्या काळात ते पूर्ण करणे आणि सिंचनाचे जवळजवळ 90% प्रश्न सुटले मी सोडवण्यात यशस्वी झालेले आहे आणि येणाऱ्या काळात उत्तर महाराष्ट्रासाठी सुजलाम सुफलाम करणारा नार पार प्रकल्प याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो। डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या शोभा बच्छाव या धुळ्याच्या रिंगणामध्ये आहेत। बच्छाव या माजी मंत्री असल्यानं त्यांना राजकीय आणि प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे। धुळे मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ येतात। त्या 3ही मतदारसंघात शोभा बच्छाव यांचा मोठा जनसंपर्क आहे, त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो। खरोखर म्हणजे मला खूप आनंद होतोय की त्यांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करेन। ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू। दुसरीकडे शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला धुळे काँग्रेसमधील नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला। बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे बच्छाव यांना पक्षांतर्गत नाराजीचाही सामना करावा लागणार आहे। माझ्यावर अन्याय झालेला आहे। अन्याय एका दिवसातला नव्हे। आम्ही 32 वर्ष काँग्रेस या चळवळीत वाढलेलो कार्यकर्ते आहोत। आम्ही भारतीय जनता पार्टीशी वैचारिक पद्धतीने लढतो आहोत। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये संघर्ष करताना त्याची कुवत, त्याच्याकडचा पैसा नाही बघितली जात, त्याच्या मनातली, त्याच्या अंतःकरणातली त्या विरोधी पक्षावर विचाराने तुटून जाण्याची क्षमता बघावी लागते। धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। या विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया। धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील काँग्रेसचे आमदार आहेत। धुळे शहरमध्ये शाह फारुख अनवर MIMचे आमदार आहेत। सिंदखेडामध्ये भाजपचे जयकुमार रावल आमदार आहेत। मालेगाव मध्यमध्ये MIMचे इस्माईल खालिक आमदार आहेत। मालेगाव बाह्यमध्ये दादाजी भुसे हे शिंदे गटाचे आमदार आहेत, तर बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आमदार आहेत। काँग्रेसचा 1, भाजप 2, MIM 2 आणि शिंदे गटाचा 1 आमदार धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। भाजपच्या सुभाष भामरे यांना 6,35,533 मतं मिळाली। काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना 3,84,290 मतं मिळाली, तर वंचितच्या नबी अहमद यांना 39,449 मतं मिळाली। भाजपचे सुभाष भामरे हे 2,29,243 मतांनी विजयी झाले। धुळे मतदारसंघात भाजपचे सुभाष भामरे विजयाची हॅट्रिक करणार का, की भाजपची ही विजय घोडदौड काँग्रेसच्या शोभा बच्छाव रोखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। भूषण अहिरे, साम TV न्यूज।